नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका तैनू, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. बघा, काल जो अपडेट आला आणि तो अपडेट नंतर आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचं जर तुम्ही जे होम पेज आहे ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे बदल हे दिसून येतील. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये हे ऑप्शन वाढलेलं आहे. हे आधीच वाढलेलं होतं आणि हे ऑप्शन वाढलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे देखील ऑप्शन आता वर आलेलं आहे, लाभार्थी समस्या निवारण. तर हे दोन ऑप्शन वाढल्यामुळे आपलं जे स्टॉक रजिस्टर होतं तर त्याचं ऑप्शन पोषण ट्रॅकरच्या जे होम पेज आहे ते इथे नाही आहे, ते ऑप्शन इथे होतं. तर ते ऑप्शन कुठे आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. ते ऑप्शन गेलेलं नाही, स्टॉक आपल्याला नोंदवायचाच आहे. स्टॉक ऑप्शन देखील आपलं आहे. तत्पूर्वी थोडक्यात फक्त हे ऑप्शन जे आहे ते समजून घ्या. बघा, परिवीक्षिकेद्वारे पडताळणी, तर हे ऑप्शन आपल्या कशासाठी आलेले आहे. बघा, आता आपल्याला नवीन नोंदणी करायची. नवीन नोंदणी करत असताना आपल्याला आता जरी आधार कार्ड नसेल तरी आपण नवीन नोंदणी करणार आहोत. मग ज्यांची नोंदणी केल्यानंतर ज्यांची आधार नाही अशांची नोंदणी करत असताना जे आकडे इथं येतील ते लाभार्थ्यांचे, तर ते आकडे इथं दिसतील. मग तिथून ते परिवीक्षिका मॅडम यांनी अप्रूव्ह करायचे, म्हणजे ते आपल्या ॲपमध्ये दिसणार आहेत असं याचा अर्थ आहे. आणि जे लाभार्थी तुमच्याकडे आधार कार्ड आहे आणि तुमचं अगदी परफेक्ट तुम्ही त्याची नोंदणी करणार तर त्यांना मंजुरी द्यायची गरज नाही. ते डायरेक्ट आपल्या ॲपमध्ये 4 तासानंतर 3 तासानंतर आपल्याला दिसणार आहेत. त्याच्यानंतरचं हे ऑप्शन आहे बेनिफिशरी इंटरफेस रिक्वेस्ट. तर हे ऑप्शन आपण लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये ॲपमध्ये डायरेक्ट जाऊन जे आपण नोंदणी करणार आहोत तर त्याला मंजुरी आपल्याला ह्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला द्यायची आहे, असं हे ऑप्शन आहे. त्याच्यामुळे याचा सध्या तुम्ही विचार करू नका. आणि लाभार्थी समस्या निराकरण, तर हे आपलं ऑप्शन आधीपासून आहे, फक्त ते आता होम पेजवर आलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपला स्टॉक रजिस्टर होम पेजवरून गेलेलं, मग ते गेलं कुठे. तर बघा, आपल्या सगळ्यांना खाली इथं ऑप्शन दिसत आहे खालचं. बघा, परत एकदा क्लिक करून सांगते की जे ऑप्शन आपल्याला आता स्टॉकचं दिसत नाहीत मग ते गेलं कुठं नेमकं. तर बघा, तुम्हाला इथं अधिक किंवा इंग्रजीमध्ये असेल तर मोर, इथे जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला ते ऑप्शन दिसणार आहे. बघा, आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बघा, इथे क्लिक केल्यानंतर जो तुम्ही इथं स्टॉक हे ऑप्शन पाहिलं तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि इथे करून तुम्हाला ते काम करायचंय. तर बघा, त्याच्यानंतर बघा बेनिफिशरी वॅक्सिनेशन, लसीकरण तुम्ही इथे जाऊन करू शकता. संदर्भ नोंदवही इथे जाऊन तुम्ही करू शकता. कौटुंबिक सर्वेक्षण देखील तुम्ही इथं जाऊन करू शकता. तात्पुरतं स्थलांतरचं देखील इथं आहे. अंगणवाडी स्थलांतर, म्हणजे सगळे ऑप्शन जे आहेत आपले सगळे इथं आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर कार्यक्रमाचं आधीपासूनच होतं, म्हणजे लसीकरण तुम्ही इथं जाऊन भरू शकता. संदर्भ सेवा इथं जाऊन भरू शकता. सर्वेक्षण इथं जाऊन भरू शकता. त्याच पद्धतीने स्टॉक रजिस्टर आता मध्ये आलेला आहे. म्हणजे आपलं जे अधिक किंवा आणखी माहितीचे जे ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये ते आलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं का ते ओपन होणार. बघा, तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बघा, स्टॉकवर ओपन केलेला आहे तर स्टॉक रजिस्टर आपलं ओपन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही गरम ताजा आहार बघा, THR बघा, आणि इथे जाऊन तुम्हाला तुमचं जर बाकी असेल तर तुम्ही इथे जाऊन भरू शकता. खूप साऱ्या ताईंना प्रश्न पडला की आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमधलं स्टॉक रजिस्टर गेलेलं आहे. तर अजिबात गेलेलं नाही ताई. तुम्ही जर पाहिलं, मी आजच्या तारखेलाच तुम्हाला दाखवते आणि माझं अपडेट झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेला आहे तर माझी ॲप अपडेट आहे, तर ते कुठंच गेले नाही. ते आपल्याला आणखीवर मोरवर जाऊन इथं शोधायचं आहे. आणि ते तुम्ही अजूनही भरलेलं नसेल तर ते नक्की भरून घ्या. जर तुम्ही THR भरत असाल तर THRसाठी तुम्हाला इकडंच क्लिक करायचं आहे आणि इथे जाऊन तुम्हाला ते नोंदवायचं आहे. इथं क्लिक केलं म्हणजे तुमचं THRचं पेज ओपन होतं. इथे तुम्हाला ज्या पद्धतीने पाकिट येतात 2 महिन्यासाठी, तर एक अर्धा महिना, अर्ध ह्या महिन्यात अर्ध त्या महिन्यात, तर हे तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर गरम ताजा आहाराचं तुम्हाला भरायचं असेल तर इकडं खाली अधिकच्या चिन्हावर क्लिक करा आणि इथं जो तुमच्याकडे एकूण धान्य साठा आलेला आहे पूर्ण पावतीचा त्याची बेरीज करून इथे टाका. आणि ज्यांच्याकडे बचत गटाचा असेल तर त्यांनी पूर्ण महिन्याचा हिशोब करून टाकला किंवा त्यांनी 8 दिवसाचा टाकला किंवा ते दररोजचं जरी भरत असतील तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने स्टॉक रजिस्टर तुम्ही पूर्ण करा. जर तुमचं आता ह्या कालपासून जर तुमचं बाकी असेल, आजचं बाकी असेल, जे बचत गटाचं रोज भरताय तर त्यांनी 2 दिवसाचं एकदम जरी भरलं तरी चालेल किंवा तुम्ही मागची तारीख क्लिक करून तुम्ही ते भरू शकता. बघा, मागची तारीख क्लिक करून तुम्हाला अगदी सोपं आहे भरायला. बघा, याच्यामध्ये मागची तारीख आरामात, आता मागची तारीख म्हणजे काल रविवारच होता त्याच्यामुळे प्रश्न नाही. तुम्हाला आजच्या तारखेचं भरायचं, तुम्हाला मागचं भरायचं आहे तर तुम्ही साधारणतः 1 तारखेपर्यंत हे आरामात भरू शकता.
ह्या पद्धतीने तुम्हाला हे भरून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं की आमचं मागच्या महिन्याचं बाकी आहे, तुम्ही मागच्या महिन्याचं जरी एक एक करून बचत गटाचं करत असाल तर ते भरू शकता. किंवा तुमचा स्टॉक अजूनही भरायचा बाकी असेल, ज्यांनी भरलेला नसेल तर त्यांनी ते नक्कीच भरू शकता. 2 महिन्याचं जानेवारी आणि फेब्रुवारी याचं उपलब्ध आहे. अजूनही तुम्ही स्टॉक नोंदवलेला नसेल तर तुम्ही तो स्टॉक अजूनही भरून घ्या. म्हणजे अजूनही आपला जो डाटा आहे तो कलेक्ट झालेला, कारण की त्यांनी जर पेज ओपन केलेले म्हणजे आपण ते भरू शकतो. आता हे झालं गरम ताजा आहाराचं. तर त्याच पद्धतीने आपण THRच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला जे आहे तो मागचा महिना आहे तर तुमचा अजूनही तुम्ही भरला नसेल, मागचा महिना भरला नसेल तर अगदी तुम्ही 1 तारखेचा करून भरू शकता. 1 तारखेचा टाकून तुम्ही अजूनही भरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला जे प्रत्येक गोष्टी आहेत एक एक, तर त्या तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला THRच्या संदर्भात बघायचं आहे तर THRचं देखील त्याच पद्धतीनं आहे. THRचं देखील आपल्याला जानेवारी महिना देखील आहे. तर तुम्हाला जर 1 तारखेला तुमचा स्टॉक नोंदवायचा असेल तर तुम्ही आरामात ते इथे बघा, जर तुम्ही तारीख पाहिली तर ती तारीख आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं ताईनो, तुमचा जर स्टॉक भरायचा राहिला असेल तर तुम्ही THRचा पण भरू शकता आणि गरम ताजा आहारचा देखील भरू शकता. बचत गटाचा जरी तुमचा आहार असेल तुम्ही मागे जाऊन भरू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला अजूनही संधी आहे. तुम्ही जानेवारी आणि फेब्रुवारी दोघंही महिन्यांचं हे भरा, कारण की याच्यामुळे जो आपल्याला पुढे प्रोत्साहन भत्ता भेटणार आहे तो तुमचा राहू शकतो. त्याच्यामुळे अजूनही संधी आहे, तो नक्की भरा. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं. जरी मी व्हिडिओ तुम्हाला थोडा लांबणीवर टाकत असेल ताईंनो, पण त्याच्यामागे कारण असतं की तुम्हाला डीपमध्ये मला सांगायचं असतं. फक्त एकच रिक्वेस्ट कराल ताईंनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला, कमेंट देत चला, जसा वेळ मिळेल तसं उत्तर देईल. पण आपल्या काही ताईंना मात्र व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांचं देखील काम अडणार नाही. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.